तुम्ही रिप्लाय दितानी रिप्लाय मिनिस्टर स्पीकर सर थोड्या मास्टर हे जाल्यार रिक्वेस्ट केला सीएम रिप्लाय टाळ या मातशें इफेक्शन जाता ना सीएम 5 मिनिटांनी सोपय काय ना 5-10 मिनिटां उलयता इतले गेनेल मरे स्पीकर सर ऑनरेबल मिनिस्टर हांच्यानी रिक्वेस्ट केल्ल्या प्रमाणे तांच्या 3 डिपार्टमेंटाची एग्रीकल्चर सिव्हिल सप्लाय आणि हँडीक्राफ्ट या 3 डिपार्टमेंटाच्या डिमांडाक आमच्या सगळ्या ऑनरेबल कलिग्स हांच्यानी जे वेगवेगळे डिमांड्स मागल्या थोड्यांनी कट मोशन्स घातल्या ताजेर उलोवपा खातीर हांव उबो आसा एग्रीकल्चर हो तसो पळोवंक वचत जाल्यार मेन सब्जेक्ट ज्याच्या कडेन आमी सगळ्यांनी एक वेगळ्या दृश्टिकोनांतल्यान पळोवपाक जाय आमी सगळ्या जाणांनी म्हणजे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय आणि स्वयंपूर्ण गोंय करता आसतना एग्रीकल्चर हाज्या कडेन जर पळयत जाल्यार आमी खूब बऱ्या पद्दतीन एग्रीकल्चर हेजेर जर फोकस केलो म्हणजे एग्रीकल्चर फ्लोरिकल्चर हॉर्टिकल्चर जाल्यार निश्चित रित्या स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर आमकां हो मोटीव साध्य करपाक शकतले स्पीकर सर म्हाका सांगपाक खूब खोस भोगता आनी हांव कॉंग्रेच्युलेटूय करता म्हज्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक 80% ऑफ द बजेट्स हे फाटले फावटी तेंच्यांनी पुराय कंप्लीट केले आणि ह्या बजेटांतल्यान सांगता आसतना 32 स्टेट गव्हर्मेंटाच्यो स्किम्स आणि 12 सेंट्रल स्किम्स ते ऑलमोस्ट आपल्या पुराय डिपार्टमेंटांतल्या सगळ्या झेडीओच्या मार्फत सगळ्या तालुक्यांनी आशिल्ल्या झेडीओ ऑफिसांतल्यान सगळ्या पर्यंत पावोवपा खातीर सदोदीत कार्यरत आसता बरेचशे जाण आमचे झोनल एग्रीकल्चर ऑफिसर हे फिल्डार वचून लोकांक सगळे जाण मदत करता आणि ताकाच लागून नवीन फार्मर्स प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन्स FPOs हे फॉर्म जावपाक लागलेले आसा खूब मोठ्या प्रमाणात सेल्फ हेल्प ग्रुप हे कामाक लागलेले आसा खूब मोठ्या प्रमाणात कम्युनिटी फार्मिंग ही बी जी आसा पळय न्ही ह्या कम्युनिटी फार्मिंगाच्या पद्दतीत आमी काम करपाक लागलेले आसा स्पीकर सर म्हजें एकच म्हणणें आसा की प्रत्येकान सांगता आसतना सबसिडी वाडोवची फक्त सबसिडी वाडयली म्हणून एग्रीकल्चर जातलें अशें ना इट इज एन कंबायन म्हणजे आमी पळोवंक वचत जाल्यार एके सायडींतल्यान आमकां एग्रीकल्चर वाडपाक नो डावट तांचे डिफिकल्टीज कितें आसा रिगार्डींग दॅट जे आमकां मॅकनायज्ड करपा खातीर आमकां मदत करपाक जाय फाटले फावटी मिरगाच्या दिसा हांव लावपाची सुरवात करपा खातीर रायच्या फादरान म्हाका इनवायट केल्लो हांव मुद्दामून थंयसर हांव आनी एग्रीकल्चर मिनिस्टर दोगूय जाण आशिल्ले रायच्या फादरान कितें सांगलें तर फादरान सांगलें आपूण 4 लाख शेत मॅकनायज्ड करपाक सुरवात केला 40 लाख स्क्वेअर मिटर ऑफ द लँड एंटायर म्हणजे वेगवेगळे गोंयांतले आपूण मॅकनायज्ड पद्दतीन लावपाचें कापपाचें सगळें काम जें आसा हे मॅकनायज्ड पद्दतीत करता विथ द हेल्प ऑफ गव्हर्मेंट ऑफ गोवा 2016तल्यान सुरवात केल्लें दॅट इज एन ग्रेट अचिवमेंट हांव खरोखरूच सांगता आणि फादरान आपूण न्हू तर पेडण्या पासून काणकोण पर्यंत अशा वेगवेगळ्या भुरग्यांक ट्रेन केल्या आणि तेणी सरकारा कडल्यान सबसिडीज घेवन मॅकनायज घेवपाचें म्हणून की आमी जशें म्हणटा की नो डावट रेजिनाल्ड बाब शेत रोयता आंतोन वाज आमचो शेत रोयता शेतान वयता बाकीचे आमचे मातशें शेत दाखोवपाक काय हरकत ना रोहन सुद्दां भितर करून मातशें बाकी भुरग्यांक प्रोत्साहन वाडटा स्पीकर तुमी गेले भुरग्यांचें प्रोत्साहन वाडटा तुमी शेत लायता बट ते दोगूय जाण एक्चुअली लोकांक शेता बरोबर 365 डेज लोकांच्या मदीं आसता जेणे करून लोकांक शेत लावपा खातीर सदोदीत प्रमोट करता तांच्यो सगळ्यो डिफिकल्टीज ज्यो आसा त्यो तेंच्यांनी मान्य केल्या विशेष करून आमचे इंटर डिपार्टमेंटल म्हणजे स्लूस गेट जे आमी खाजन शेत म्हणटा आमच्यो आसलेली मामलेदार ऑफिस आनी रेव्हेन्यू डिपार्टमेंटा कडेन इट इज एन इंटरलिंक्ड आसा बट ते विशय जे आसा पळय न्ही हे जाता तितके बेगीन सोडोवपाचो प्रयत्न जो आसा आमचो आसतलो एग्रीकल्चर डिपार्टमेंट आनी इरिगेशन डिपार्टमेंट हे तशें जॉयंटली आसा कारण बरेचशे इरिगेशन मोठ्या प्रमाणात जर दिलें जाल्यार वांयगणे शेत हे खूब मोठ्या पद्दतीन जावपाक शकता ताज्याय खातीर त्या इंटर डिपार्टमेंटल इश्यूज जे सोडयता स्पीकर सर एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची अमृतकाल एग्रीकल्चर पॉलिसी आमच्या एग्रीकल्चर मिनिस्टराच्या लिडरशिपीच्या सकयल तांच्यांनी शेतकारांच्या मदीं दिली आनी एक बरी पॉलिसी ज्या पॉलिसीच्या निमित्तान आमी रिवायव करपाक शकतले शेत सगळें रिवायव करपाक शकतले हेजो म्हाका पुराय विश्वास आसा नक्कीच म्हाका खात्री आसा की येता तो काळ हो अमृत काळ आसतलो एग्रीकल्चर हांव कित्याक तेंय बी सांगता गोंयाक पयले फावटी हॉर्टिकल्चरचो अवॉर्ड मेळ्ळो इट इज म्हणजे सादी गजाल न्ही गोंया सारकिल्ल्या टुरिस्टीक स्टेटीक टुरिजमाचो अवॉर्ड मेळटा डेफिनेटली आमी कॉंग्रेच्युलेट करता टुरिजम मिनिस्टराक बट खरें आज तुम्ही कॉंग्रेच्युलेट करपाक जाय एग्रीकल्चर मिनिस्टराक आनी तुम्ही कॉंग्रेच्युलेट करपाक जाय हॉर्टिकल्चर चेअरपर्सनाक कॉंग्रेच्युलेट करपाक जाय कारण आमकां हॉर्टिकल्चरांतलो
बेस्ट पुरस्कार जो आहा पळय न्ही तो आमकां आमच्या हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनाक मेळ्ळो कारण तेंच्यांनी काम केलां प्रोडक्शन म्हणून हांव म्हटलें की एग्रीकल्चरच्या बाबतींत आमी 30 to 40% जे सगळे इम्पोर्ट करताले पळय न्ही ते इम्पोर्ट कमी जालो आनी आमी वयल्यान 20% इम्पोर्ट जो आहा पळय न्ही मिरची तुजी ही आमी एक्सपोर्ट करपाक लागले. दिस इज अ अचिवमेंट. बरें तर खंय वाडला म्हणून वदळच्यान विचारतले पळय न्हू ते हे वाडना. हांव मुद्दामून सांगता तुका स्टेटमेंट केल्लो बेलगांवची भाजी हाडपा बंद करता मो तिने बंद केल्या आता वाचूंक ना तुवें बातमी तिची बातमी वाच ते नाका हातून तुगे स्वप्न आसले ती सगळी हिंगा जाता मो भाजी. स्पीकर सर आता तो उलोवन तेजे जाला तेजे सगळ्यांनी आयकलां कोण कितें स्टेटमेंट करता तेणी भायर वचून स्टेटमेंट वाचून येयला म्हणून ताका कळ्ळां तें आतां कितेंय जातलें न्हू म्हणून. स्पीकर सर आमी जेका म्हणटात दोनूय सायडीक आशिल्ल्यो स्टेटी ज्यो आसा पळय न्ही सदांच इंटरडिपेंडंट आसता. कोण म्हणटात खंयचें टुरिजम बंद करतलो भाजी बंद करतलो. स्पीकर सर आमी अशें केन्नाच म्हणूंक ना. इट इज आफ्टर ऑल भारत देश हो एक देश आसा तितून आशिल्लो म्हणजे कॉपरेटिव्ह फेडरलिझम जेका म्हणटात तातूंतल्यानूच देश फुडें वता म्हणून आमी पयलीं भारतीय आसा मागीर गोंयकार आसा आनी ताका लागूनच आमचे शेतकरी स्पीकर सर 62,500 शेतकरी आसात जे वेगवेगळ्या पद्दतीचे शेत हे सदोदीत करीत आसा. मॅक्झिमम शेतकऱ्याक म्हणजे तेजे कृषी कार्ड मेळचें हाज्या खातीर किसान क्रेडीट कार्ड मेळचें पयले फावटी आज शेतकऱ्याक जे आसा पळय न्ही हे किसान क्रेडीट कार्ड मेळपाक लागलेलें आसा. हाज्या पयलीं खंयच्याय शेतकऱ्याक जर आपले लोन जाय आसले जाल्यार ताका शेताचे पेपर व्हरोन बँकेत घाण दवरचे पडटाले मागीर ताका म्हणटालो पळयता तुका 40,000 रुपया बीन दिवंक मेळटा जाल्यार म्हणून. आज तुका कोणूच येवचो ना. तुजो फक्त शेताचो कृषी कार्ड घे तूं किंवा किसान क्रेडीट कार्ड डायरेक्टली बँकेत चल आनी त्या बँकेक सांग म्हाका 1 लाख रुपया लोन जाय म्हणून आपूण शेतकरी आसा आनी जर तो तुका दिना न्ही जाल्यार म्हाका येवन सांग. हांव सांगता तुका गॅरंटी कोणाची खबर आहा काल ताका तुका सांगता मोदीची गॅरंटी आहा कारण ताका तें मेळपाक लागलें. हेज्या पयलीं हें केन्ना मेळनासलें आनी ताकाच लागून आयज तो शेतकरी जो तो सक्षम जावपाक लागलेलो आसा. म्हणून म्हाका सांगपा खातीर खूब खोस भोगता की अशा पद्दतीन एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर फ्लोरिकल्चर एक मिनिट सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांनी वाडयता. येस स्पीकर सर आमी आज हांव तुका मुद्दामून म्हणजे हॉर्टिकल्चर जे आहा पळय न्ही शेतकऱ्याच्या अकाउंटाचेर कितले पयशे घालता खबर आहा तुका. तेज्या कडल्यान भाजी घेतल्या उपरांत आमी आमचो एम्बेसिडर म्हणून वरद सामंत हो सावर्ड्या मतदारसंघातलो आमचो एकटो यंग भुरगो म्हणजे 32 वर्सां बीन आसतलो 30 वर्सांतल्या भितरलो ताज्या अकाउंटाचेर दर वर्साक कमीत कमी वर्साक 50 lakhs रुपीज आमी ट्रान्सफर करता. ताज्या कडल्यान भाजी घेता आनी भाजयेचे पयशे ताका कमीत कमी 50 लाख रुपया. हांव तेज्या स्वता फार्माचेर गेला एकदां तेणी कंप्लिटली काळंगां व्हडली केल्ली एकदां कोबी केल्ले अशी वेगवेगळी वरायटी वेजिटेबल्स तो ग्रो करता. हांव स्वता फार्माचेर गेला ताका विचारलें हांवें मुद्दामून की हेजो एक्सपेन्सीस कितलो काय म्हणून तुका सगळो करपाक. ताजें म्हणणें आहा की आपूण स्वता काम करता ताची हेजो एक्सपेन्सीस मॅक्स टू मॅक्स म्हणजे 40% इज द एक्सपेन्सीस 60% इज द डायरेक्ट प्रॉफीट. म्हणजे 1 लाख रुपया जर जालो म्हणजे आमी म्हणटा 50 लाख रुपया जाले तितूंतल्या ताका जवळपास म्हणजे 60% हो प्रॉफीट आसा. 60% प्रॉफीट हो डायरेक्टली आनी हॉर्टिकल्चरची स्टॉल सगळी कडेन तालुक्यांनी तेंच्यांनी प्रोक्युरमेंट सेंटर दवरल्या तेजेर भाजी जी आहा त्या स्वता गोंयची विकत घेवपाक लागलेले आसा. फक्त बेळगांवच्यान भाजी हाडून विकिना बेळगांवच्यान थोडी हाडटात बट गोंयकारांची भाजी हाडटा आनी ती विकता लोकांच्या मदीं ही बरी गजाल आसा. म्हाका दिसता आमी जर खूब मोठ्या प्रमाणात हे जर प्रमोट करपाक केले आसत जाल्यार नॉट ओन्ली द पॅडी म्हणून म्हटलें हांवें कारण फक्त पॅडी म्हणजे भात रोवप इतकेंच न्ही तर वरायटी ऑफ द वेजिटेबल्स जेन्ना करपाक लागतले आमचे खूब स्वयंपूर्ण गोंय ह्या मोहिमेच्या अंतर्गत आज मोठ्या प्रमाणात अळसाणो आसतलो किंवा बाकीचे सगळे म्हणजे इवन दो उडीद आनी कुळीद हे सुद्दां लावपाक जे आहा पळय न्ही हे लोकांनी रोवपाक सुरवात केले पयले फावटी तेजे पॅकिंग ब्रँडिंग सपोर्ट प्रायस वाडयतो तूं सपोर्ट प्रायस स्पीकर सर हांव म्हणजे एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन आनी एग्रीकल्चर मिनिस्टर्स ह्या सगळ्यांनी शेतकऱ्यां कडेन डिस्कस करून अजुनूय ताका म्हणून म्हटलें तुका फक्त सपोर्ट प्रायस न्ही स्पीकर सर हांवें म्हटलां आमी कम्युनिटी फार्मिंगाच्या जाग्याचेर जर तांकां आमी 100% सबसिडी दिवपाची ठरयली जर इफ सपोज आनी तें जर तांकां आमी डायरेक्ट करून दिलें आसत जाल्यार तांकां सपोर्ट प्रायजाची गरज ना. ते लोक हांव त्या लोकां कडेन उलयतां सांग्यार आमच्या स्ट्रॉबेरी करता ओके तांकां जर फाल्यां सकाळीं सांगलें की तुमकां बाकीचे सगळे फॅसिलिटी दितात सबसिडी नाका म्हणटले
असे वेगवेगळे प्रयोग प्राइस पडाल Speaker sir. 2023 ₹2 वाडयल्ले सगळे दुसरे पडे हांवें कांयच वाडयलें ना स्पीकर सर फक्त लोकांक म्हणजे आम्ही सपोर्ट प्रायजा खातीर झगडले म्हणूनच जायना स्पीकर सर आम्ही बऱ्याचशा जाग्याचेर तुमच्या अटल ग्राम योजनेच्या अंतर्गत आमच्या सांग्यार आणि सुर्ला म्हणजे जवळपास 10 लाख स्क्वेअर मीटर ही परत जी 10 वर्सां लायन असलेली जमीन ही परत एग्रीकल्चराच्या सकयल हाडल्या आता जस्ट रिसेंटली डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाच्या अंतर्गत ड्रीप इरिगेशन सिस्टम ऑटोमेटेड ड्रीप इरिगेशन सिस्टम आमच्या सुर्ला भागात जायला 40 हेक्टर शेत हे जे आहा पळय न्ही हे कंप्लिटली इरिगेट करून दवरलेले आसा इरिगेशनाच्या सकयल हाडल्या म्हणजे इतके मोठ्या प्रमाणात बदलय आमचे टायम टू टायम एग्रीकल्चर जे आसा पळय न्हू हे सदोदीत करीत आसता ओके स्पीकर सर आमी तशें पळोवंक वचत जाल्यार सपोर्ट प्रायस कॅश्यू वयलो 150 वयल्यान 170 येयलो ₹20 वांगडाच वाडयला स्पीकर सर ते सांगता ₹20 वांगडा वाडयल्लो आसा त्या खातीरूच माझे म्हणणे त्यांच्यो डिफिकल्टीज कितें ह्यो समजून घेवपाक जाय आनी तेंच्यो डिफिकल्टीज सोडोवपाक जाय ओके त्यो सोडोवपा खातीर आमचो डिपार्टमेंट जे आसा पळय न्ही हे पूर्णतः काम करतले ह्या एग्रीकल्चर पॉलिसीत वेगवेगळे कंपोनंट जे आमी घातल्या म्हणजे एकंदर सगळ्यांक कन्सिडर्ड करून ते आमी फुलफील करपाचो प्रयत्न करतले स्पीकर सर एग्रो टुरिजम हो एक आमी नवीन कन्सेप्ट मांडला इन फ्युचर अशा पद्दतीच्या हांकां लोकांक म्हणजे एग्रो टुरिजमा कडेन व्हरपाचो आमचो प्रयत्न आसा स्पीकर सर एश्युअर्ड प्रायस फॉर द पॅडी आसतलो एश्युअर्ड प्रायस फॉर द कोकोनट आसतलो फॉर द कॅश्यू आसतलो हो सदोदीत आमी दिला आणि इन फ्युचर आमचें तर म्हणणें आहा की आमचो रायस जो आसा पळय न्ही तो हांगाच प्रोसेसन जावपा जाय आमच्या पॅडी रायस 22 उपरांत 22 वयल्यान 26 रुपयाचेर येला पॅडी रायस जो आसा पळय न्ही हो हांगाच प्रोसेस करपा खातीर क्लस्टर फॉर्म करून त्या क्लस्टराच्या अंतर्गत ते प्रोसेसींग हांगा करप हो सरकाराचो प्रयत्न आसा आमी बीग प्रोसेसींग युनीट फॉर द रायस प्रोसेसींग रायस मिल ही ती एस्टाब्लिश करून दिवपाचें म्हणून म्हटलें की तेंचे जे आमी फार्मर प्रोड्युसींग ऑर्गनायझेशन FPOs जे केल्या ह्या FPOच्या अंतर्गत अश्यो वेगवेगळ्यो फॅसिलिटीज तांकां दिवपाच्यो थारायल्या क्लस्टर्स जे आसा एकी कडेन खंय तरी कॅश्यू क्लस्टर एकी कडेन कोकोनट क्लस्टर अशे जवळपास 7 डिफरंट क्लस्टर आमी फॉर्म करपाचे थारायल्या त्या 7 डिफरंट क्लस्टराच्या अंतर्गत गोंयांत पिकपी हे सगळे प्रॉडक्ट जे आसा पळय न्ही ह्याच्या अंतर्गत आमी हे सगळे प्रोसेसींग करून तांकां ब्रँड करपाचें थारायलां हांव तुका बायोडायवर्सिटीच्या अंतर्गत आमी जे बायोडायवर्सिटीचो सेंटर घातला एक कुडचड्यार घातला एक आमच्या पाळयेन घातला मुद्दामून केन्ना तरी टायम मेळ्ळो जाल्यार येवन पळय त्याच्या अंतर्गत पयले फावटी कुळागरान आसपी सगळे प्रॉडक्ट हे तेजे पॅकींग ब्रँडींग आनी ते करपाक लागला इवन दो जॅकफ्रूटाचेर प्रोसेस करून तेजो पल्प जो आसा हो पॅक करता तो पल्प फॉर द आयस्क्रीम फॅक्टरीक व्हरून दिता इन बीग वे आज गोंयांतलो आसतलो जॅकफ्रूट सुद्दां इन फ्युचर आनी ते इतकेच करिना तर त्या परिसरांतल्या सगळ्या लोकांक ट्रेनिंग दिवपाचें काम हे करता अशे 7 क्लस्टर आमी गोंयांतल्या वेगवेगळ्या जाग्याचेर एस्टाब्लिश करता जेणे करून एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या वतीन सपोर्ट आसतलो बायोडायवर्सिटी हे रन करून सगळ्या शेतकऱ्यांक अशा पद्दतीची ट्रेनिंग दिवपाचें काम हे सदोदीत आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंट आनी बायोडायवर्सिटीत केलां स्पीकर सर शेतकरी आधार निधी हो आमचो जो आहा पळय न्ही हो सदोदीत प्रत्येकाक पावपाचें काम हे आमचें हे काम आमच्या डिपार्टमेंटात केलां हांव परत एकदां आमच्या हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आनी बाकीच्या सगळ्या जाणांक वेगवेगळे अचिव्हमेंट्स जे आसा पळय न्ही हे तेंच्यांनी केला ऑर्गेनीक फार्मींग प्रमोट करपा खातीर सेंट्रल सेक्टर स्किम्स हे जवळपास 3498 फार्मरांनी घेतला 2.5 कोटी रुपयाची तांकां सबसिडीसूय दिल्ली आसा आमी खाजन लँड प्रोटेक्ट करपा खातीर जवळपास 26 कोटी रुपया हाजो तेजो रिपेर्स आनी हे जे आहा पळय न्हू हे हातात घेतला परत रिवायवल ऑफ द खाजन लँड हे आमी पूर्णता घेतला गोंयची सबंद खाजन लँड कशा पद्दतीन रिवायव करप हाचो आमी सुरवात केल्ली आसा कम्युनिटी फार्मींग आमचे एग्रीकल्चर प्रमोट करता आनी ताका लागूनच अशा पद्दतीच्या सगळ्या फार्मर्सांक सोदून कम्युनिटी फार्मींग हो कन्सेप्ट इवन दो इन द ट्रायबल एरिया वी आर फंडींग थ्रू अवर ट्रायबल डिपार्टमेंट ऑल्सो हे आमी करपाक सुरवात केला म्हाका खबर आसा लेबरांची शॉर्टेज जरी आसली आसत जाल्यार मेकनायज्ड हेका खूब मोठ्या प्रमाणात आमी सदोदीत सपोर्ट दीत आसता स्पीकर सर ह्या डिपार्टमेंटाचेर सांगता आसतना की डिपार्टमेंटाचे आमी आतां सीड बँक सुरवात केल्या कारण डिफरंट सीड्स ज्यो आसा ह्यो इन फ्युचर ज्यो लोकांक लागता ताजी सीड बँक गोवा बायोडायवर्सिटी करून
गोंयांत असलेली बियाणी इन फ्युचर कशा पद्दतीन उपयोग येतली हाज्या बरोबर काम करपाक सुरवात केला. ICR हेज्या बरोबर मेळून आमी इंटिग्रेटेड फार्म पॉलिसी ही आमी इंट्रोड्यूस केली, जेणे करून एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरी कल्चर हो कन्सेप्ट हो कॉमन लोकां मदीं वयचो म्हणून ICRच्या बरोबर वेगवेगळे प्रयोग हे आमी सुरवात केल्या. आणि नुकतेच आत्ताच म्हणजे आमी रिसेंटली आमचे कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान हांच्यांनी जवळपास 12 दीस प्रत्येक डिस्ट्रिक्टान की सॉयल चॅक करप हो कन्सेप्ट जो आसा म्हणजे प्रत्येकाक सॉयल हेल्थ कार्ड दिवप हो कन्सेप्ट सुरवात केला. म्हणून हांव सगळ्या शेतकऱ्यांक आव्हान करता तुमच्या वतीन, जर कृषी कार्ड आसतले, किसान क्रेडीट कार्ड आसतले, तिसरे सॉयल हेल्थ कार्ड आसतले. सॉयल हेल्थ कार्ड हे आपली जमीन तपासून मुद्दामून घेवचे, जेणे करून त्या सॉयल हेल्थ कार्डाचो उपयोगूय बी खूब मोठ्या प्रमाणात फार्मर्स जो आहा फुडले पीक घेवपा खातीर ताका मोठ्या प्रमाणात हो जावपाक शकता. स्पीकर सर, आमी स्वयंपूर्ण गोंय बेश्टेच उलयना, तर पयले फावटी रोजाचें पीक हे खूब मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गोंयच्या घेतले. त्यांचो इन्कम हो 2 कोटीच्या रुपया पेक्षा चड जाला. 70 आसतले किंवा सांगे भागात आसतले ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी हाजो आमी म्हणजे मेरीगोल्ड कल्टिवेशन जे आहा हे प्रमोट केल्या उपरांत तांच्यांनी ते कल्टिवेट करपाक लागले. स्पीकर सर, हे सगळें सांगता आसतना अजुनूय हांव सांगतलो की आमी फॉडर हो खूब मोठ्या प्रमाणात कर्नाटकांतल्यान हाडटा. हांव बऱ्याचशा शेतकऱ्यांक सांगता की आमी फॉडर आमी ग्रो करपाक जाय, कारण क्रोड्स ऑफ रुपीज आमी फॉडर जे आसा पळय न्ही हे लोकांक दिता. ती पडीक असलेली शेती जी आसा ही आमी लागवडी खाली हाडप हे गरजेचें आसा. आणि ती जर हाडपा खातीर म्हणजे बाकीच्या कोणाक जो कितें सपोर्ट लागता, एग्रीकल्चर मिनिस्टर आनी एंटायर टीम इज रेडी टू गिव दॅट सपोर्ट फॉर द एग्रीकल्चरिस्टा खातीर. त्या खातीर फॉडर हो सुद्दां एक खूब बरो पर्याय अल्टरनेटीव आसा, तोय लोकांनी फुडें येवचो अशें म्हाका दिसता. स्पीकर सर, आमी नव्यान सुरू केल्ली एग्रीकल्चर कॉलेज ही ओल्ड गोवा हांगासर की गोंयांतले चडांत चड भुरगे हे एग्रीकल्चरा कडेन वळचे, तेंच्यांनी एग्रीकल्चर शिकचे म्हणून आमी ती कॉलेज सुरवात केल्या. मोठ्या प्रमाणात भुरगे आतां एडमिशनूय घेवपाक लागला. एकदां तिचें एफिलिएशन जालें काय फाटल्या पयर सांगिल्लें तो फाटल्या उरलेल्या भुरग्यांचो आनी हांचो हो मेळून वांगडात प्रश्न सुट्टलो. तांकां गव्हर्मेंट जॉब किंवा मेळपाक हे बी सुलभ जातालें, कारण आतांच नुकतेंच आसा इंडो इज्रायल सेंटर ऑफ एक्सिलन्स कोडार आमचें फार्म आसा, थंयसर आमी हे सेंटर सुरवात केला. सो त्या निमित्तान आमकां वेगवेगळ्या पद्दतीचे टॅक्नॉलॉजी जी आसा हांगासर खूब मोठ्या प्रमाणात आमकां मेळपाक सुरवात जातली. बनाना रिपिंग चेंबर 60 मेट्रीक टन अंडर द कन्स्ट्रक्शन एट द म्हापसा मार्केट यार्ड, हातूंतल्यान आमी मोठ्या प्रमाणात लोकांक दिवपा खातीरूय बी हाचो खूब मोठो उपयोग करता. वेगवेगळे कडेन आमची कृषी भवन, तुझे कृषी भवन उरला जाल्यार ते जागो शिफ्ट करून बांदता. काणकोणांतले कृषी भवन बांदप सुरू आसा. नव्यान आमी फाटले फावटी कुट्टाळे हांगासर JDOचे ऑफिस सुरवात केलें. अशा पद्दतीन कृषी विज्ञान केंद्र हातूंतल्यानूय बी हो आमी हे सुरवात केल्ले आसा. वेगवेगळ्यो न्यू इनिशिएटिव्स आमचे डिपार्टमेंट घेत आसा. नुकतीच आपेडाच्या बरोबर आमची मिटींग जाली. आपेडा इट इज एन एग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, ज्या निमित्तान आमी सर्टिफिकेशन फॉर द डिफरंट प्रॉडक्ट इन द स्टेट हे आमी आपेडाच्या मार्फत दिवपाक शकतले. इन फ्युचर आमकां जर एक्सपोर्ट करपाचो जालो खंयच्या हेजेर जाल्यार तो आमी खूब बऱ्या पद्दतीन एक्सपोर्टूय करपाक शकतले. येस, ऑर्गेनिकाचोय बी त्या खातीर इवन दो म्हणजे ऑर्गेनिक सर्टिफिकेशन स्मूथ जावपा खातीरय बी आमच्यांनी काम ऑलरेडी सुरवात केला. ताका लागूनच म्हणजे आमी वेरियस व्हरायटीज ऑफ पॅडीज, ग्राउंडनट, मिलेट्स, नाचणी वगैरे हेजी सगळी जो आहा पळय न्ही हे आतां गोंयांत खूब मोठ्या प्रमाणात मेळपाक लागला. म्हळ्यार म्हाका सांगपाक खूब बरें दिसलें की हांव पयर जेन्ना हांगासर राय गेल्लो तेन्ना हांवें एक गजाल सांगपाचें विसरलो. थंयसर ब्लॅक रायस आनी रेड रायस, रेजिनाल्ड, ब्लॅक रायस वीच इज एक्सपोर्टींग टू द US, आनी कसो किलो खबर आहा तुका? कसो किलो? कसो आसतलो? कितलो किलो? एका किलो कितले पयशे आसतले? 150 रुपया. 400 रुपया किलो. आनी थंय येवन लोक व्हरता, त्या फादरा कडेन लोक येवन व्हरता 400 रुपयाक पर केजी. तो म्हणटा आपल्या कडेन कांयच उरना, तो व्हॅक्यूम पॅक हितून पॅक करता आनी हे जे भायरसून लोक येता तितके सगळे पॅक करता आनी फॉरेनाक घेवन चलवा. सरप्रायज म्हणजे तो रेड आमी उकडो रायसूच न्ही, तो ब्लॅक रायसूय तेच्या कडेन आसा आनी तो स्वता रोयता आनी स्वता
तो आंबो हाडून दिल्लो मेळ्ळे तो आंब्या एक 1.5 लाख दिल ते उलयना तो अरे तो आंब्याच्या बऱ्या तो हय स्पीकर सर म्हणून हे सगळें सांगता आसतना म्हाका दिसता तसो आमच्या एग्रीकल्चर मिनिस्टराक सगळ्यांनी प्रेज केला त्यांच्यानी सगळ्यांनी सांगला की तो खूप बरें काम करता कोणाचेच त्याच्या बद्दल मात्तूय वायटपण ना सगळ्यांनी सांगला आणि कितें काम घेवन गेलो काय त्यांनी कोणाचें ना म्हणूंक ना सगळ्यांचें काम ताणें स्मूथली करपाक घेतलां म्हाका दिसता स्पीकर सर सिव्हील सप्लायच्या बद्दल एक 2-3 सजेशन्स ज्यो आसा डिफरंट सगळ्यांनी दिल्या गोडाऊन रिपेअर करप ऑल गोवा लेवलाचेर ते गोडाऊन रिपेअर करपाक आमी घेतल्या थोड्या दिसाच्या भितर आमचे तालुका लेवलाचेर आसलेले गोडाऊन रिपेअर जातले आणि BPL आणि AAY हे दोन्ही रेशन कार्डां जी आसा पळय न्ही एप्रॉक्सिमेटली BPL कार्ड्स आमच्या कडेन 1,50,000 सुमार आसा एप्रॉक्सिमेटली 1,50,000 AAY कार्ड आमच्या कडेन 2 लाखच्या AAY कार्ड आमच्या कडेन कमी आसा ओके तीच म्हणजे आता तो निलेश सांगतालो AAY कार्ड थोड्यांची बंद केला कितें हांव पळयता मिनिस्टराकूय सांगता आणि जर कोणाक AAY कार्ड म्हणजे पेड कार्ड BPL कार्ड जवळ आमचे जवळपास जे 35 किलो 30 किलो मोदीन दिल्या ते तांदूळ फुकट दिता प्रत्येकाक एकट्याक 30 किलो 5 जाणां जर आसत न्ही जाल्यार कितले मेळटा खबर आहा तुका 3 × 15 30 किलोच बरें दिता 35 किलो एकट्याक फुकट दिता कार्डाक एका BPL कार्डाचेर 5 kg पर सॉरी AAY कार्डाचेर 30 किलो फुकट ओके 30 किलो 35 किलो आणि BPL कार्डाचेर पर हेड 5 किलो म्हणजे जर 5 मणीस आसत जाल्यार 25 किलो पयलीं आमगे काँग्रेस आसतना साखर तेल अरे पैशांनी व्हरा रे अरे पैशांनी व्हरताले रे तेन्ना पैसा पण न्हू रे तेशे दिताले व्हरून दाखलो हांव सोसायटीन वयतालो म्हणून सांगता तुका फुकट केन्ना मेळोंक ना तो सोसायटी चलयतालो तो पळय तो सांगता फुकट केन्ना सोसायटीन मेळोंक ना फुकट मेळ्ळा फक्त मोदी येयल्या उपरांत 10 वर्सांक मेळ्ळा आणि फुडल्या 5 वर्सांक आनी मेळटले सगळी म्हारगाय वाडयल्या मोदी येयल मुडपरांत सगळी म्हारगाय वाडयल्या मोदी येयल मुड अरे बाबा तू माझे आयक मेळ्ळा बस 12 साला सभागृहाचे कामकाज आणि 15 मिनिटांनी वाढयता तो पळयता ते पेंडिंग ड्यूज आहे पेंडिंग ड्यूज कसले 2019 जो आहे ऑलमोस्ट 4,000 पीपल ड्यूज आहे कसले सांगितलं काय 4,000 कसले ड्यूज दाखलो अमाउंट आहा तो बट देर आर पेंडिंग ड्यूज सांगता तुका एग्रीकल्चर ते दिवपाक लायता बट सिव्हील सप्लाय डिपार्टमेंट जे आसा पळय न्ही हे एग्रीकल्चराचे सिव्हिल सप्लाय स्मूथ फंक्शनिंग करता फक्त गोडाऊन रिपेअर करपाचे तितके करता एकूच उरला की तुमच्या घरा कडेन हाडून पावपाचो आता फुडलो टेंडर काडपाचो आहा सोसायटीन तो मातसो उरला म्हणजे हाज्या फुडें तांदळाची पिशवी डायरेक्टली मोदीजीचो फोटो असलेली पिशवी डायरेक्टली प्रत्येकाच्या घरा कडेन येतली सो ती तुम्ही सुद्धा रेशन कार्ड सोसायटीन येवपाचें ना सामकें हा ग्रीन कार्ड उरला करून लायता बट एक सांगता हांव ग्रीन कार्ड सोसायटीची पिशवी डायरेक्टली तुमच्या घरा कडेन हाडून दिवपाचो टेंडर काढला तो हय येतलो PM तो सारको फोटो बिटो घालून येतली पिशवी डायरेक्टली प्रत्येकाच्या घरा कडेन पावपाची ओके हे सिस्टम म्हणजे तू विचार कर होम डिलिव्हरी सिस्टम आमचे सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंट आता चालू करपाचे आसा इतल्या बऱ्या पद्दतीन हे डिपार्टमेंट स्मूथ फंक्शनिंग करता खरें म्हणजे तुम्ही ह्या डिपार्टमेंटाक फाटले फावटी आमकां अवॉर्ड मेळ्ळो कारण आमी 102% म्हणजे ते सगळे कोटा दिता पळय तो सोंपोवन आनीक एडिशनल कोटा लोकांक दिल्लो इतके बरें काम ऑल इंडिया लेवलाचेर केल्लें इट इज वन ऑफ द बेस्ट डिपार्टमेंट हे खूब बऱ्या पद्दतीन काम करता तिसरें डिपार्टमेंट इज हँडीक्राफ्ट अँड टेक्सटायल कॉयर पयले फावटी त्यांनी सांगले पळय हँडीक्राफ्टाच्यो क्लासीस आपल्या कडेन सुरवात जाल्या प्रत्येक ज्या आमदारान ज्या जाग्याचेर क्लासीस मागल्या मागीर ती कॉयरची क्लास आसूनी हँडीक्राफ्टाची आसूनी किंवा आमची कुणबी साडी आसूनी ही प्रत्येक कडेन करपाक सुरवात केल्या आमच्या कडेन 2-3 आमची फक्त सेंटर्स आसात त्यांचो मातसो इश्यू आहा तो इश्यू रिजॉल्व करता पण त्यांचो आता क्लॉथ घेवन तेच्यो पिशव्यो तयार करपाचें काम सुरवात केला ओके एक पेडण्या आसा एक आमच्या सांग्यार आसा ओके आणि कुडचड्यार ना ते सांग्यार आहा ते हँडीक्राफ्टचे सेंटर हँडीक्राफ्ट सेंटर सांग्यार एक आसा कुडचड्यार एक बंद पडला ते रिवायज ती दोन्ही चालू आहा पण ती सगळी परत एकदा व्यवस्थित रित्या शिरोडा एक आसा ती रिवायज करून ती परत एकदा बऱ्या प्रमाणात सुरवात करता
जेणे करून आमकां हँडीक्राफ्ट कॉयर आनी टेक्सटायल हे खूब मोठ्या प्रमाणात आमकां चलोवपाक मेळटले. कॉयर जे आसा हे कॉयर आमी परत रिवायव करपाक शकले. आमचे कॉयर सेंटर जे आसा पळय न्ही ते तुज्या हांगा तारीर खंय म्हणटा ते तुज्या सकयल वयतना कुणय तारीर थंय आसा कॉयराचे सेंटर आसा. ज्या कॉयराच्या मार्फत आमी अजुनूय कॉयरान कोण मॅट करपाक दिता शिकता पळय न्हू तांकां हे आर्टिजन्स जे आसा हे त्या निमित्तान तयार जाले आणि हँडीक्राफ्ट कॉयर हे डिपार्टमेंटाच्या मार्फत अशा वेगवेगळ्यो क्लासीस आमचे डिपार्टमेंट घेता. जे आर्टिजन्स शिकता तांकां आर्टिजन्स कार्ड तयार करून दिता. वाडयला 15 मिनटां. आर्टिजन्स तांकां आर्टिजन्स कार्ड तयार करून दिता. वयल्यान तांकां आनीक बिझनेस करपाचे हे ज्यो आहा पळय न्हू त्योय बी ह्या डिपार्टमेंटाच्या मार्फत दिता. अशा पद्दतीन आमचे हँडीक्राफ्ट टेक्सटायल आनी कॉयर हे डिपार्टमेंट जे आसा पळय न्ही हे खूब बऱ्या पद्दतीन काम करता. म्हाका दिसता तुमी म्हाजें भाशण आयकच्या पेक्षा मिनिस्टरान 2 मिनिट भाषण ऐकपा जाय. मिनिस्टर लास्ट 2 मिनटां तांकां कितें जाय तें सोपय आनी तुजे मागीर आयचे डिमांड सगळे तुमी कट मोशन विड्रॉ कर आनी पास कर. हय येस मिनिस्टर 2 मिनिट उलय. तू उलयलो जाल्यार आम हॅपी. चालून रावताय. ओके म्हाका उलय म्हणटाय हय ताळ पडला. तू विड्रॉ कर म्हणून सांग. कट मोशन विड्रॉ कर म्हणून कट मोशन विड्रॉ कर म्हणून तू 10 मिनिट लय तो लय मिनिस्टर. तुम्ही सगळे हुशार भुरगे तुम्ही सगळे जाणा की तुमची कामां जर जावपाक जाय जाल्यार तुम्ही कट मोशन दिला तें तुम्ही विड्रॉ करची. आणि कितें डिमांड पास करचे. हय डिमांड आतां डिमांड 100% करूया. 100% फुल. तुम्ही पळयतात GNH.